हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाविकास आघाडीसोबत अद्याप युती नाही। महाविकास आघाडीतील पक्ष बोलवत असतील तर त्यांच्या बैठकांना माझ्या आदेशाशिवाय जाऊ नका, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन। भाजपकडून लोकसभेसाठी 16 राज्यातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वाराणसीतूनच लढणार, तर गांधीनगरमधून अमित शहांना दुसऱ्यांदा उमेदवारी। भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नाही, मात्र महाराष्ट्रातील कृपाशंकर सिंग यांना जौनपूरमधून उमेदवारी जाहीर। मवियाचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास निश्चित। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। 6 जागांवर अद्याप तोडगा नाही। 6 जागांच्या चर्चेनंतर जागावाटप जाहीर होणार। महायुतीच्या जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता। गृहमंत्री अमित शहांची 5 तारखेला महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक। जरांगे पाटील आजपासून 3 दिवस बीड, सोलापूर आणि नांदेडच्या दौऱ्यावर। जरांगे मराठा समाजासोबत संवाद साधणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक। आरोपी योगेश सावंत आणि किंचक नवले यांच्यातील संबंधांबाबत अधिक तपास सुरू। शरद पवार, राजेश टोपे आणि रोहित पवारांचं नाव घेतल्यानंतर वारंवार धमक्या। प्रसाद लाड यांचा आरोप। धमक्यांबाबत पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली। प्रसाद लाड यांची माहिती। भाजपच्या जगदीश मुळीक आणि मनसे नेते बाबू वागसकरांमध्ये भेट। जगदीश मुळीक पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक। भाजप नेत्यांबरोबरच इतर पक्षांच्या नेत्यांच्याही भेटीगाठी सुरूच। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। पंतप्रधान मोदींसह कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार। भ्रष्टाचार प्रकरणात कोर्टात हजर राहिल्यानं छगन भुजबळांविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द। आरोपमुक्त करण्याच्या भुजबळ व अन्य आरोपींच्या अर्जावर विशेष न्यायालयात सुनावणी सुरू। कुलाब्यापासून दहिसरपर्यंतच्या पोलिसांना हक्काची घरं मिळवून देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा। डोंबिवलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम। विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। रिफायनरी विरोधी अजेंडा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात घ्या। रिफायनरी विरोधी संघटनेचं राजकीय पक्षांना आवाहन। समृद्धी महामार्गाचा 3रा टप्पा उद्यापासून सेवेत। भरवीर इगतपुरीचा 25 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं काम पूर्ण। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी ब्लॉक। तांत्रिक कामासाठी रेल्वेचा आज मेगा ब्लॉक। पुणे लोणावळा दरम्यानच्या सर्व लोकल दिवसभर बंद राहणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।